Hello students, today we are going to learn disaster management lessons exercise. So this lesson is from your book General Science Standard 7 and this is a disaster management. What is the meaning of disaster management? नमस्कार विद्यार्थ्यांनो, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय मला सांगू शकाल का कुणी? तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे कुठलीही आपत्ती येते तेव्हा आपत्ती व्यवस्थापन जे केलं जातं त्याला डिझास्टर मॅनेजमेंट असं म्हणतात. तर बेसिकली आपल्यावर आता कोरोनाची जी आपत्ती आली आहे ती पण डिझास्टर मॅनेजमेंटच आहे. तर या कुठल्याही डिझास्टर, नॅचरल डिझास्टर असेल, मॅनमेड डिझास्टर असेल, या डिझास्टरला मॅनेज कसं करायचं हे आपण आज लेसनमधनं शिकणार आहोत. तर याचे जे प्रश्न उत्तर या प्रश्न उत्तरातनं आपलं शिकणंच होणार आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता एकूण एक प्रश्न समजून घ्या, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये वेगळी तयारी करावी लागणार नाही. सो या डिझास्टर मॅनेजमेंटमधला सगळ्यात पहिला प्रश्न आपण बघूया. पण तत्पूर्वी पहिल्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल या चॅनलला तर हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल फक्त इयत्ता 7वीचे व्हिडिओसाठी आहे आणि तुम्हाला इयत्ता 7वीचे सर्व विषयांचे व्हिडिओ इथे मिळतील. सो एक्सरसाइजचा पहिला प्रश्न आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउटचा अर्थ असतो काय? गटातनं बसणारा शब्द वेगळा करा. इथे गटातनं बसणारा शब्द काय बघूयात. फॅमिन आहे, अर्थक्वेक आहे, क्लाउड बर्स्ट आहे, रेल्वे ॲक्सिडेंट आहे. तर यातला शब्द, त्याचं उत्तर आहे रेल्वे ॲक्सिडेंट. आता हे उत्तर रेल्वे ॲक्सिडेंट का आहे समजून घ्या. फॅमिन, अर्थक्वेक आणि क्लाउड बर्स्ट हे नॅचरल डिझास्टर आहेत, पण रेल्वे ॲक्सिडेंट हा नॅचरल डिझास्टरमध्ये येत नाही, म्हणून रेल्वे ॲक्सिडेंट. ड्रॉट, हेवी रेन, स्टॉर्म आणि सुनामी. तर याच्यामध्ये ड्रॉट हा याच्यापेक्षा वेगळा आहे, कारण हेवी रेन, स्टॉर्म आणि सुनामी हे वेगळे आहेत, हे पाण्याच्या संदर्भात आहे, आणि ड्रॉट हा दुष्काळासंदर्भात आहे. म्हणून लावा, हॉट मड, ॲश आणि लोक्युस्ट. आता लावा, हॉट मड आणि ॲश हे तिन्ही एकत्र येतात आणि लोक्युस्ट म्हणजे लोक्युस्ट हा वेगळा येतो. पुढचा आहे, वॉशिंग अवे ऑफ क्रॉप्स, अटॅक ऑफ पेस्ट ऑन क्रॉप, वल्कॅनो, सिंगिंग ऑफ क्रॉप्स आणि याच्यामध्ये येतो वल्कॅनो. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न पूर्ण झालेला आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द रेमिडियल मेजर्स फॉर द फॉलोइंग कॅलॅमिटीज. ज्या आपत्ती येतात त्याच्यावर आपण काय काय उपाय करू शकतो याच्याविषयी हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिली आपत्ती काय आहे? फॅमिन. फॅमिन म्हणजे दुष्काळ. तर इथे आपण आता दुष्काळावरती उपाय बघणार आहोत. सगळ्यात पहिला की आपण काय उपाय करू शकतो. जर दुष्काळ पडू नये किंवा दुष्काळ आला त्याचे उपाय काय बघा. वॉटर शुड बी यूज ज्युडिशियसली अँड विथ केअर. प्रॉपर वॉटर मॅनेजमेंट शुड बी डन. ज्युडिशियसली म्हणजे न्याय मार्गाने पाण्याचा वापर व्हावा. माझ्याकडे पाणी आहे, माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी किती वापरेन, किती वाया घालवणं चालणार नाही. तर सगळ्यांना पाणी मिळायला पाहिजे, त्यामुळे पाण्याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. रियुजिंग द वॉटर, पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. कन्स्ट्रक्शन ऑफ चेक डॅम्स अँड वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक्स टू बी अडॉप्टेड ॲट लोकल लेवल. की वॉटर डॅम्स कुठे लीक नाही आहे त्याच्यामुळे पाण्याचं मोठ्या प्रकारे विसर्ग म्हणजे पाणी वाया जाऊ नये बघितलं पाहिजे. आणि त्यासोबत शेतीला जे पाणी घातलं तर त्याला जर टेक्निक वेगळ्या किंवा ॲडव्हान्स वापरल्या त्याच्यामुळे पाण्याची बचत होऊ शकते. प्रिव्हेन्शन ऑफ ट्री फेलिंग अँड प्लांटिंग ट्रीज इन अ व्हेरी लार्ज स्केल, म्हणजे वृक्ष तोड किंवा वृक्ष पाडण्यापासून आपण सुरक्षा दिली पाहिजे. त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजे. इफ डिफॉरेस्टेशन इज स्टॉप, म्हणजे जंगल तोड जर थांबवली, इट विल हेल्प इन होल्डिंग मोर वॉटर इन द ग्राउंड अँड ऑल्सो प्रिव्हेंट सॉईल इरोजन. म्हणजे जमिनीची जी धूप होते ती धूप थांबवण्यासाठी पण आपण मदत करू शकतो, सॉईल इरोजन. आणि त्याचबरोबर झाडांची मुळं जी आहेत ती जमिनीला पण धरून ठेवतात आणि पाणी पण धरून ठेवतील. सो 5 आहे, सिन्स द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज आर सीन एव्हरीवेअर वी मस्ट प्लॅन द फूड अँड वॉटर सप्लायज. म्हणजे आपण आता क्लायमेट चेंज, वातावरणातील बदलांचा अभ्यास करून आपण पाणी आणि अन्न यांचा नीट विचार करणं फार गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या रेमेडीज वापरून आपण फॅमिनला कंट्रोल नक्कीच करू शकतो. दुसरा आहे लाईटनिंग स्ट्राईक, म्हणजे वीज पडणं. तर वीज पडली असेल किंवा वीज पडू नये यासाठी आपण काय काय रेमेडी उपाय करू शकतो बघा. वन शुड स्टे ॲट होम वेन देअर इज थंडरिंग अँड लाईटनिंग, म्हणजे आपण आपल्या घरात राहणं फार गरजेचं आहे जेव्हा विजा कडाडतात. वन शुड नॉट टेक शेल्टर अंडर अ ट्री ऑन द हाईट ऑर इन ओपन ग्राउंड ॲज देअर इज हायर चान्स ऑफ लाईटनिंग स्ट्रायकिंग हिअर. मग जेव्हा असं वाटतं आपल्याला की लाईट म्हणजे वीज पडणार आहे, अशा वेळेला आपण मोकळ्या मैदानात
एखाद्या झाडाखाली उभं राहू नये, बिल्डिंगच्या तिथे उभं राहू नये, तर आपण मोकळ्या मैदानात उभं राहू. कारण असं होऊ शकतं ना, की प्रत्येक वेळी काय तुम्ही घरात नसणार आहे, तुम्ही बाहेरही असू शकता. बाहेर असाल तर कुठल्या झाडाच्या आधारानं उभे राहू नका, तर शक्यतो मोकळ्या मैदानात उभं राहा. नंतर लाईटनिंग स्ट्राईकसाठी तिसरा उपाय बघा, वन शुड नॉट स्टँड नियर अन इलेक्ट्रिक पोल. म्हणजे तुम्ही विजेच्या खांबाजवळ सुद्धा उभं राहायचं नाही, कारण तिथे पण वीज आपल्या अंगावर पडू शकते. टेलिफोन पोलच्या सुद्धा नाही आणि टॉवरच्या सुद्धा नाही. नॉट टू गेट इन टू वॉटर फॉर स्विमिंग. आणि हो, ज्यावेळेस विजा कडाडतात त्यावेळेस पाण्यामध्ये स्विमिंगसाठी पोहण्यासाठी जायचं नाही. इन्स्टॉल अ लाईटनिंग कंडक्टर ऑन द टॉप ऑफ वन्स बिल्डिंग. लाईटनिंग कंडक्टर येतात ज्याच्यामुळे वीज जरी पडली तरी त्या लाईटनिंग कंडक्टरमुळे ती ॲब्सॉर्ब जमिनीत निघून जाते, पण ते नसेल तर त्याच्यामुळे आपल्या घराची पूर्ण विजेवर नुकसान होऊ शकतं जर वीज पडली तर. सो हे थांबवण्यासाठी लाईटनिंग कंडक्टर हा एक छान उपाय आहे. पुढचं आपण बघूयात काय आहे ते. पुढचं आहे डिझास्टर स्टॉर्म म्हणजे वादळ. तर या स्टॉर्मसाठी वादळांसाठी आपण काय करू शकतो बघा. ड्युरिंग स्टॉर्मी रेन, जेव्हा खूप वादळ येतं, पाऊस पडतो, द ट्रीज मे फॉल डाऊन ड्यू टू स्ट्रॉंग विंड्स. म्हणजे मोठ्या जोराच्या वाऱ्यामुळे झाडं पडू शकतात. हेन्स ट्रीज आर टू बी ट्रिम्ड टू अवॉइड एनी इंजुरी. ट्रिम्ड म्हणजे काय करायचं, झाडांची छाटणी करायची, कारण काही काही फांद्या खूपच आवडहवे वाढलेल्या असतात. म्हणजे त्याची नीट छाटणी केली तर मग ती झाडं पडण्यापासून आपण वाचवू शकतो. वन शुड टेक शेल्टर इन अ सेफ प्लेस. काही झालं तरी झाडाखाली उभे राहू नका, सुरक्षित ठिकाणीच आसरा घ्या. द इलेक्ट्रिक सप्लाय शुड बी स्टॉप्ड इन ऑर्डर टू अवॉइड एनी ॲक्सिडेंट. आपण बघतो की वादळ आलं की पहिलं असतं लाईट जाते, त्याचं कारणच आहे की कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक सप्लाय स्टॉप केला जातो. अदर पीपल शुड बी हेल्प इफ दे नीड एनी शेल्टर. आणि जर दुसऱ्यांना मदतीची गरज आहे तर आपण त्यांना मदत केली पाहिजे निवाऱ्यासाठी. लिसनिंग टू द रेडिओ ऑर एनी मीडिया फॉर द इन्स्ट्रक्शन्स about storms and falling the same in very important for safety. People can be relocated and saved from storms which is due to come. या एवढ्या मोठ्या वाक्याचा अर्थ असा आहे की जेव्हा वादळ येणार असतं तेव्हा रेडिओवरनं सूचना केली जाते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण रेडिओकडे जर लक्ष ठेवलं तर रेडिओ आपल्याला सतत सांगत राहतो की वादळाची दिशा कोणत्या बाजूला आहे, कुठल्या दिशेला हे वादळ येतंय आणि आपण त्याप्रमाणे सुरक्षित ठिकाणी स्वतःला आपण त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी स्थान बदलू शकतो. जसं की निसर्ग वादळ आलं होतं आणि त्यावेळेस सगळ्यांनी ज्या ठिकाणी अफेक्टेड एरिया होता तो एरिया सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम लोकांना करण्यात आलं होतं. तर अशा प्रकारे आपण कायम रेडिओवरती लक्ष द्यायचं किंवा टीव्हीकडे लक्ष द्यायचं. पुढचं डिझास्टर आहे क्लाउड बर्स्ट. क्लाउड बर्स्ट म्हणजे काय, ढगफुटी. इन द इव्हेंट ऑफ क्लाउड बस्ट. आता माळीण म्हणून एक प्रसंग घडला होता, तुम्हाला आठवते की नाही माहीत नाही. मग माळीणमध्ये अख्खच्या अख्खं गाव पूर्णपणे त्या दरड कोसळली होती. तर आपण काय करू शकतो अशा वेळेस, इन द इव्हेंट ऑफ क्लाउड बस्टिंग देअर इज सेव्हरल रेनफॉल. म्हणजे क्लाउड बस्टिंगमध्ये काय होतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल होतो. देअर फॉर वी मस्ट मूव्ह टू द सेफ प्लेस. त्यामुळे आपण सेफ ठिकाणी जाणं फार गरजेचं आहे. वन शुड नॉट टेक शेल्टर ॲट द फूट हिल. म्हणजे एखाद्या टेकडीच्या खाली कधीही आसरा घ्यायचा नाही. नियर रिव्हर, नदीजवळ नाही. बँक्स ऑफ नियर सी म्हणजे अगदी समुद्राजवळही नाही. इट मे बी डेंजरस टू वेट ॲट सच प्लेसेस. ढगफुटी होते म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पाऊस पडला की पाण्याची पातळी वाढते. मग अशा कुठल्याही ठिकाणी थांबायचं नाही, कारण आपण एखाद्या टेकडीच्या खाली थांबलो, टेकडीवरनं येणारं पाणी वेगानं खाली येत असतं. मग अशा वेळेला आपल्या जीविताला हानी होऊ शकते. वी शुड मूव्ह टू सेफ प्लेसेस अँड टू ऑल्सो हेल्प अदर्स टू गो टू सेफ प्लेसेस. म्हणजे आपण सुरक्षित स्थळी जाणं फार गरजेचं आहे आणि दुसऱ्यांनाही आपण तिथे मदत करून नेलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे ट्रू अँड गिव्ह रिझन्स फॉर युअर ट्रू अँड फॉल्स अँड गिव्ह रिझन्स फॉर युअर आन्सर. म्हणजे चूक की बरोबर सांगायचंच आहे, पण आपल्या उत्तरांना आपण कारणं द्यायची आहेत. इन्फॉर्मेशन अबाउट फोर्थ कमिंग स्टॉर्म इज टू बी केप्ट सिक्रेट. हे फॉल्स आहे. म्हणजे एखादा स्टॉर्म येणार आहे हे आपण गुपित करून ठेवायचं, लपवून ठेवायचं, हे चुकीचंच आहे ना, असं करूच शकत नाही. त्याचं उत्तर बघा. द इन्फॉर्मेशन अबाउट फोर्थ कमिंग स्टॉर्म शुड बी गिवन टू द पीपल हू मे गेट अफेक्टेड. दिस कॅन सेव्ह देअर लाईव्स. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यामुळं लपवून ठेवणं हे पूर्णतः चूक आहे. नेक्स्ट आहे यू शुड नॉट स्विम वेन देअर इज लाइटनिंग इन द स्काय. हे ट्रू आहे, अगदी बरोबर. पाण्यामध्ये विजा कडाडताना पोहायचं नाही. पण का? द इलेक्ट्रिक करंट फ्रॉम द लाइटनिंग कॅन एंटर द वॉटर इझिली अँड बी व्हेरी हजार्डस फॉर अ पर्सन हू इन स्विमिंग. दिस कॅन इवन कॉस्ट हिज लाईफ.
म्हणजे एखादा माणूस पाण्यात पोहतोय, विजा कडाडतात, वीज पाण्यात पडली तर माणूस मरणारच आहे, कारण पाण्यामध्ये पाणी हे सहज प्रकारे विजेचं वहन करतं. नंतर पुढचं आहे, इट इज पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ व्हल्कॅनो. तर हे काय आहे बघा, म्हणजे ज्वालामुखीचं उद्रेक टाळता येणं शक्य आहे का? तर हे चुकीचं आहे, कारण आपल्यामध्ये तेवढी ताकदच नाहीये. पण तरी आपण उत्तर बघूया. व्हल्कॅनिक इरप्शन इज अ नॅचरल डिझास्टर. हे काय नैसर्गिक आपत्ती. व्हल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक कशी आहे, ही नॅचरल डिझास्टर आहे, विच मे हॅपन एनी टाइम, कधीही ती होऊ शकते. देर इज नो टेक्नॉलॉजी दॅट कॅन स्टॉप सच कॅलॅमिटी. अशा प्रकारे थांबवण्याची कुठलीही तंत्रज्ञान आपल्याकडे अस्तित्वात नाही. पुढचं आहे, हेवी रेन्स रिझल्ट इन फॅमिन, म्हणजे खूप पावसामुळे सुद्धा दुष्काळ पडतो. ट्रू, बरोबर आहे. हेवी रेन्स मे वॉश अवे द क्रॉप्स अँड कॉज डॅमेज ऑफ द फार्म लँड. दिस इज कॉल्ड अ वेट फॅमिन. ओला दुष्काळ यालाच म्हणतात. जेव्हा खूप पाऊस पडतो तेव्हा जमिनीचा पूर्ण वरचा थर वाहून नेला जातो, पिकांचं नासाडी होते, त्यालाच ओला दुष्काळ असं म्हणतात. आन्सर, राईट दिस आन्सर्स. व्हॉट इज सुनामी अँड व्हॉट गिव्स द राईज टू अ सुनामी. सुनामी म्हणजे काय आणि सुनामी कशामुळे निर्माण होते? Tsunami means huge harbor wave which breaks at the coastal regions causing tremendous damage. Tsunami म्हणजे अशा मोठ्या लाटा ज्याच्यामुळे किनारपट्टी पूर्ण उद्ध्वस्त होते. These waves are formed due to volcanic eruption on the ocean floor due to earthquake. म्हणजे समुद्रामध्ये होणाऱ्या भूकंपामुळे ज्वालामुखीची निर्मिती होते आणि अशामुळे मोठ्या मोठ्या लाटांची निर्मिती होते. आणि ती समुद्र तळाशी होत असल्यामुळे त्याचा परिणाम समुद्राच्या लाटांवरती होतो. लाटा बाहेरच्या दिशेने फेकल्या जातात. The energy released because of the earthquake pushes the water upward. This results in the formation of waves. These waves are not very high near the source, but they spread rapidly to long distance. जिथे भूकंप होतो, जिथे ज्वालामुखीची निर्मिती होते त्याला तिथून बाहेर त्या लाटा फेकल्या जातात. त्या ठिकाणी उंच न जाता तिथून समुद्रातनं कडेच्या बाजूला त्या मोठ्या प्रमाणामध्ये लाटा उसळून नुकसान होतं सगळीकडचं. आता आणखीन एक राहिलं आपलं रिझन लिहायचं. द वेलोसिटी ऑफ दिस वेव्स इज 800 to 900 km/h. वेलोसिटी म्हणजे काय तुम्हाला माहितीच, तुम्ही शिकलात. तर वेलोसिटी याची 800 ते 900 km/h म्हणजे प्रति तासाने असते. अपॉन रिचिंग द कोस्टल एरिया देअर वेलोसिटी इज रिड्यूस. आणि जोपर्यंत ती कोस्टल एरियात येते त्याची वेलोसिटी कमी होते. बट देअर हाईट इन्क्रीजेस, पण त्याची काय होते, हाईट वाढते. अँड ट्रिमेंडसली टू अबाउट 30 मीटर. दिस कॉजेस अ ग्रेट डॅमेज. साधारणतः 30 मीटर उंचीच्या लाटा, म्हणजे विचार करा किती उंच त्या लाटा येतात, आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. व्हॉट इज क्लाउड बस्ट म्हणजे काय, की क्लाउड बस्टचा अर्थ आहे बघा, की ढगफुटी म्हणजे काय. आता ढगफुटी म्हणजे कायचा अर्थ बघूयात. The cloud bursting means the excessive rainfall suddenly pouring in a short span of time in a specific area. म्हणजे थोड्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणं. Due to very high temperature near the land, the water coming down from rain clouds does not reach the land in the form of rain, but vaporization and goes back into the same clouds. म्हणजे काय होतं, की आपल्याला ह्याचे पाण्याचे ढग असतात ते वाहत असतात आणि जात असतात आणि त्यांना गार हवं लागलं की पाऊस पडतो, हे साधारणतः आपल्याला माहिती आहे. पण इथे काय होतं, की मोठ्या प्रमाणामध्ये ते पुढे सरकतच नाही, त्याच ठिकाणी पूर्ण ढगफुटी होऊन अख्खं पाणी तिथे साचलं जातं. आणि ढगफुटी ही लहान भागावर, कमी भूभागावरती होते, त्याच्यामुळे त्याला ढगफुटी असे म्हणतात. सो आता पुढचं बघूयात आपण काय कारण आहे. दिस कॉजेस लार्ज अमाऊंट ऑफ वेपर. आणि याच्यामुळे काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये वाफ तयार होते. दिस क्लाउड्स, आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाफ जमा होते त्या ढगांमध्ये. When rapid condensation occur in such vapor laden clouds, it rains suddenly at rate of 100 mm/h or more in a specific area. म्हणजे 100 मिलीमीटर प्रति तासाला इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, की जेव्हा वाफ म्हणजे वाफेचा जो ढग असतो, ढगामध्ये वाफेचा अधिक साठा होतो. परत पटपट साठा झाल्यामुळे काय होतं, अचानक विशिष्ट लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर प्रति तासानं पाऊस पडतो, आणि यालाच काय म्हणतात, ढगफुटी असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ अ वल्कॅनो. म्हणजे ज्वालामुखीचा परिणाम आपण सांगायचं काय काय होतो तो. व्हेनेवर देअर इज वल्कॅनिक इरप्शन, म्हणजे जिथे ज्वालामुखीचा उद्रेक होतो, द केमिकल सबस्टन्सेस सच ॲज लावा, वेपर, हॉट मड, सल्फर एक्सेट्रा इज थ्रोन आउट. जेव्हाही ज्वालामुखी होतो तेव्हा त्यातनं बाहेर पडणारे पदार्थ आहेत. दिस सबस्टन्सेस आर
युजली प्रेझेंट इन द इंटिरियर ऑफ द अर्थ, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये असतात हे सगळे पदार्थ. क्रस्ट वेन दे आर थ्रोन आउट ऑफ फॉर्म माउंटन्स अँड हिल्स अँड चेंज द लँड फॉर्म. जेव्हा हे जमिनीवरती येतात त्याच्यामुळे जमिनीचा जो लँड फॉर्म असतो तो बदलतो. देअर इज ॲटमॉस्फेरिक पोल्युशन, आणि वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात धूळ, ते धुलीकण आणि एकूणच सगळा जो ज्वालामुखीमुळे बाहेर पडणाऱ्या पदार्थामुळे काय होतं, ॲटमॉस्फेरिक पोल्युशन होतं ड्यू टू द ॲश अँड गॅसेस इजेक्टेड. मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या गॅसेसमुळे आणि ॲशमुळे, राखीमुळे. टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग एरिया रायझेस ड्यू टू हॉट गॅसेस बाय द वल्कॅनो. आता ज्वालामुखी फुटला त्याच्यामधनं येणाऱ्या वाफेतनं वातावरणाचं तापमान वाढतं. इट स्टार्ट्स रेनिंग आफ्टर वल्कॅनिक इरप्शन, आणि जेव्हाही ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्याच्यानंतर पाऊस पडतो, कारण मोठ्या प्रमाणात वाफ निर्मिती होते आणि मग पाऊस पडतो. नियर बाय फॉरेस्ट अँड सेटलमेंट्स गेट ब्युरीड अंडर हॉट मड. काही लोकांचे पूर्ण समाज जीवनच याच्या खाली गाडली गेली, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तो लावा बाहेर येतो. व्हॉट आर द मेजर्स टू प्रिव्हेंट लॉस ऑफ लाईफ ड्यू टू लाईटनिंग. म्हणजे विजेपासून जीवित हानी टाळण्यासाठी काय उपाय करायचे बघा. सगळ्यात पहिला म्हणजे वन शुड स्टे ॲट होम वेन देअर इज थंडरिंग अँड लाईटनिंग. म्हणजे आपण आपल्या घरात राहणे सगळ्यात चांगलं आहे. वन शुड नॉट टेक शेल्टर अंडर ट्री. त्यातही बाहेर असेल झाडाखाली आसरा घेऊ नका. हाईट्स ऑर इन ओपन ग्राउंड ॲज देअर नियर चान्सेस लाईटनिंग स्ट्रायकिंग हिअर. आधी पण मी सांगितलं होतं की मोकळ्या मैदानामध्ये उभे राहा, बाहेर शक्यतो पडू नका, पण मोठ्या उंच इमारतीच्या शेजारी आसरा घेऊ नका. वन शुड नॉट स्टँड नियर अँड इलेक्ट्रिक पोल शेजारी उभं राहायचं नाही, टेलिफोन शेजारी उभं राहायचं नाही, टॉवर शेजारी उभं राहायचं नाही. नॉट टू गेट इन टू वॉटर, आणि पाण्यामध्ये जायचं नाही स्विमिंगसाठी. इन्स्टॉल लाईटनिंग कंडक्टर, आणि लाईटनिंग कंडक्टर घराच्या वरती इन्स्टॉल करायचा, हे लक्षात ठेवा. व्हॉट मेजर्स हॅव बीन टेकन टू डील विथ calamities such as floods, landslides under the disaster management program in महाराष्ट्र. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत दरडी कोसळणे किंवा महापूर अशा आपत्तींसाठी कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत आता आपण हे सांगायचं आहे. Disaster management cell has been established by government of Maharashtra to protect the life and property ऑफ पीपल ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक सेलच तयार केलेलं आहे जेणेकरून लोकांच्या मालमत्तेचं संरक्षण करता येईल. अकॉर्डिंग टू दिस सेल पीपल आर गिवन वॉर्निंग अबाउट द स्टॉर्म्स, अर्थक्वेक ऑफ फ्लड्स इन ॲडव्हान्स. म्हणजे हा सेल फक्त मालमत्ते संरक्षण नाही करत, मालमत्ता संरक्षण नाही करत, तर तो लोकांना सूचना पण देतो, वॉर्निंग पण देतो वादळाविषयी, भूकंपाविषयी किंवा पुराविषयी आधीच. In 1976, government has established the National Flood Commission, and the commission has made special efforts toward the control of floods. There is a plan made for flood control from national level to village level. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर 1976ला फ्लड कंट्रोल करण्यासाठीच खास कमिशन एस्टॅब्लिश केलेलं आहे, फ्लड कमिशन. तर हे काय करतं, राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळी फ्लड कसा कंट्रोल करता येईल त्याचं काम करतं. गव्हर्नमेंट मेक्स एफर्ट्स to stop the large scale damage on property and loss of life by executing this plan. तर हे सगळं करण्यासाठी गव्हर्नमेंट मदत करतं एक्झिक्यूट करण्यासाठी. इफ देअर आर लँडस्लाइड्स ऑर क्लाउड बर्स्ट. लँडस्लाइड्स म्हणजे जमीन खचते किंवा क्लाउड बर्स्ट म्हणजे ढगफुटी होते, कॉजिंग लॉस ऑफ houses for the people, then government provides shelter homes. The people are relocated in case of any threat of natural calamity. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पावसामुळे, पुरामुळे खूप नुकसान झालं. तुमच्यापैकी कुणी असं असू शकतं की ज्याला या आपत्तीचा सामना करावा लागला असेल, तर अशा वेळेला सरकार या लोकांना चांगल्या सुरक्षित स्थळी नेण्याचं काम करते, अन्न पाणी पुरवण्याचं काम करते. गव्हर्नमेंट ऑल्सो हॅव प्लॅन फॉर गिव्हिंग ऑल द काइंड ऑफ हेल्प टू सिटीजन ड्युरिंग कॅलॅमिटीज. अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये शासनाने मदत करणे शासनाचं आद्य कर्तव्य आहे. With reference to disaster management, what are the things in your house that you will check? म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून बघाल, की आता आपल्यालाही कधी पण आपत्तीला सामोरं जावं लागू शकतं, त्यासाठी तुम्ही काय काय चेक कराल बघा. विथ रेफरन्स टू डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट अंडर द फॉलोइंग थिंग्स इन द हाऊसेस नीड टू बी चेक्ड. काय काय चेक केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं, चेक वेदर देअर आर क्रॅक डेव्हलप ऑन वॉल ऑर नॉट. म्हणजे भिंतीवर क्रॅक गेले की नाही चेक करणं. इफ येस, गेट द रिपेअर डन ॲज सून ॲज पॉसिबल. लगेच त्याची उपाययोजना केली पाहिजे. चेक वेदर ग्लास पेन्स अँड विंडोज आर टाईटली सिक्युअर्ड ऑर नॉट. म्हणजे खिडक्यांच्या काचा आणि ही व्यवस्थित आहे की नाही चेक केलं पाहिजे. इफ नॉट, गेट इट डन अर्जंटली. लगेच ही कामं
खोळंबून ठेवायची नाही तर करून टाकायची. चेक वेदर बल्की थिंग्स हँगिंग फ्रॉम सीलिंग और वॉल्स लाईक सँडलियर एक्सेट्रा टाईटली सिक्युअर्ड और नॉट. इफ नॉट गेट इट डन अर्जंटली. म्हणजे आपल्याकडे काही लटकत्या वस्तू असतील तर त्या सगळ्या काय करायच्या, व्यवस्थित टाईट करून ठेवायच्या की कुठल्याही प्रकारे त्याच्यामुळे आपत्ती होणार नाही बघायचं. चेक वेदर देअर आर मेनी ब्रोकन इलेक्ट्रिक वायर्स, लाईव्ह वायर्स और नॉट. इफ यस, कॉल द इलेक्ट्रिशियन अँड गेट इट रिपेअर्ड अर्जंटली. कारण वायर जर मोकळ्या असल्या आणि पाऊस पडला आणि पूर आला आणि त्या वायर त्या पाण्यात गेल्या तर काय होईल, किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हे सगळं टाळण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आपला हा लेसन संपलेला आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा. आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला हा लेसन कळाला असेल. जर आवडला असेल तर लगेच या लेसनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.